नमस्कार. आज आपण जाणून घेऊया दिवाळी का साजरी केली जाते व दिवाळीला प्रभू श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते. दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि सीता माता यांच्यासोबत 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळलं की प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या नगरी सजवली होती. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला, त्याच्या बरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजे लाखो वर्षांपासून ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. दिवाळी हा सण 5 दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया काय महत्त्व आहेत या प्रत्येक दिवसाचं. पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्र मंथन केलं होतं, तेव्हा समुद्रातून 14 रत्न निघाली होती. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या 13 दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्या दिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असं नाव पडलं आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरक चतुर्दशी. एकेकाळी या संसारात भूमिपुत्र आणि नरकासुराचा आतंक होता. त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला. सत्यभामेचं लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झालं आणि त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला होता. तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं. दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन. देव आणि दैत्य जेव्हा समुद्रमंथन करत होते, तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुद्धा पूजा केली जाते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे 2 पुत्र होते. लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही, मग ती गणपतीची काळजी कशी काय घेईल. याच्यावर लक्ष्मी माता म्हणाली की मी जिथे जाईन तेथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन. म्हणून तेव्हापासून जेथे श्री लक्ष्मीची पूजा होते तेथे गणपतीची सुद्धा पूजा होते. खरं तर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते, परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. पुरातन ग्रंथांनुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे श्रीराम यांची पूजा केली जात नाही. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीया, गुढी पाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे.
या दिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व दिले जाते आणि सुवासिनीकडून पतीला ओवाळलं जातं. पाडव्याच्या दिवशीचं अजून एक महत्त्व म्हणजे व्यापारी लोकांचं नवीन वर्ष पाडव्यापासूनच सुरू होतं. हिशोबाच्या नवीन वह्या, ज्याला खतावणी म्हणतात, यांचं पूजन करून नवीन सुरुवात केली जाते. कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. दिवाळीचा 5वा दिवस आहे गोवर्धन पूजा. रामायणानुसार जेव्हा श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचं बांधकाम करत होते, तेव्हा सगळे वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते. तेव्हा हनुमानजींनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता असं सांगितलं जातं. परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम पूर्ण झालेलं होतं. सेतूमध्ये मदत करता आली नाही म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्कीच करतील आणि हनुमंताला सांगितलं की हा पर्वत पुन्हा होता त्या जागीच ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी श्रीकृष्ण अवतार घेतला, तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली. याला नाराज होऊन चंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवरती उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धनाची पूजा केली जाते. 6वा दिवस आहे भाऊबीजेचा. या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूपच प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिलं की ज्या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटांपासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज या नावाने साजरा केला जातो. या दिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात. माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींना या दीपावली पर्वाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.